हाय गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स. तर परत एकदा तुमच्याबरोबर मी आली आहे नवीन ब्लॉग घेऊन. तर आज काय खास, आज आहे मदर्स डे. सो मदर्स डेच्या तुम्हा सगळ्यांना हॅपी मदर्स डे. सो मदर्स डे आज आम्ही कसं सेलिब्रेट करणार आहोत ते मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ऑफकोर्स त्याच्यासाठीच तर व्लॉग बनवला आहे. तर बघू माझी चिल्लीपिल्ली माझ्यासाठी काय प्लॅन केलेला आहे. लेट्स सी. सो कम ऑन, लेट्स बिगिन. थोडासा आवाज माझा बसला आहे, सर्दी झाल्यासारखी झाली आहे बिकॉज ऑफ चेंजिंग क्लायमेट. 2 दिवस पाऊस होता, आता ऊन पडलं आहे आणि त्या 2 दिवसाच्या पावसाने ना सगळं क्लायमेट जे आहे, वातावरण सगळं चेंज करून टाकलं. सो चलो, तरीही आपण काही मागे हटणार नाही आहोत, कारण सेलिब्रेशन करण्याच्या मामल्यामध्ये आम्ही चॅम्पियन आहोत, नेवरेकर फॅमिली. सो कम ऑन, परत एकदा हा व्लॉग लेट्स बिगिन करूया. सो चलो, लेट्स बिगिन. सो आमचं ब्रेकफास्ट झालेला आहे आणि मी फ्लिक्स कापून आले. फ्लिक्स विचार केला की थोडंसं फ्लिक्स कापूया म्हणजे छान वाटेल. म्हणजे असे आपण केस बांधलो ना तर पाठून असे लेयर छानपैकी दिसतात. सो पहिलेच्या जमान्यामध्ये हिरोईन लोक कापायचे माहिती आहे. हिरोईन लोक काय, माझी मम्मी पण कापायची, आम्ही लहान होतो. तो कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. फ्लिक्स, दिस इज कॉल्ड फ्लिक्स. तर नाश्ता जे आहे आज दुपारपर्यंत मला किचनला सुट्टी आहे बिकॉज नाश्ता जे आहे नितीनने बाहेरून आणलेला इडली, ओके, आणि दुपारचं जेवण ते आणायला गेले आहेत. बिर्याणी पार्सल आणणार आहेत. सो हा माझा म्हणजे मदर्स डे थोडासा स्पेशल झाला की चलो मला कुठेतरी थोडंसं आराम भेटला. बिकॉज कपडे वगैरे धुतल्यानंतर असं वाटत होतं की अरे यार मदर्स डे माझं फिर भी काम करना पड़ रहा है. बट नो, पोरांनी डिसाईड केलं की मम्मा किचनला तुझ्या सुट्टी. सो नाश्ता पण बाहेरून अँड जेवण पण बाहेरून. तर चला मग आता थोड्या वेळात नितीन येतीलच बिर्याणी घेऊन. सो नितीन बिर्याणी घेऊन आलेले आहेत आणि 2 जे आहेत ते नॉर्मल चिकन बिर्याणी मागवलेलं आणि 1 तंदूर बिर्याणी मागवलेला. विचार केला की लेट्स ट्राय की इकडची जे तंदूर बिर्याणी असते ती कशी असते. आणि फर्स्ट टाईम असं घरी आणून आम्ही खातो आहे आणि विचार केला की चला काहीतरी वेगळं करून बघूया. नेहमी बाहेर जायचं आणि कधीकधी असं होतं की एकाच ठिकाणचं खाऊन बोर होऊन जातो. असं वाटतं की काय घडी तिथेच जायचं. त्याच्यामुळे आज वेगळीकडून मागवलेलं आहे आणि टेस्ट जे आहे खरंच अप्रतिम होतं, खूप छान होतं आणि मजा आली भरपूर. मुलांना पण आवडलं, मला पण आवडलं आणि मी सगळ्यात लास्टला ॲक्च्युली जेवते आहे. जेवल्यानंतर मला सोफ्यावरती बसवलं आणि बोललं तू आराम कर, आम्ही कामं करतो. तर तप्पू जे आहे ते फ्लोअर क्लिनिंग करते. तर आत्ता झाले आहे संध्याकाळ आणि दिस वॉज अ सरप्राईज फॉर मी. ह्या लोकांनी मला सांगितलं की तू रेडी हो आणि मग तिघांनी जाऊन केक घेऊन आले आणि मला सांगितलं की डोळे बंद कर. सो आय वॉज लाईक व्हेरी हॅपी की चला मुलांनी काहीतरी प्लॅन केलं. जेव्हा आपले मुलं आपल्यासाठी विचार करतात ना ते स्वर्गसुख असतं. हा जो सुख आपल्याला भेटतो ना तो कुठल्याही सुखाबरोबर कंपेअर नाही करू शकत. आणि असं नाही आहे की सरप्राइजेस किंवा गिफ्ट्स हे मोठेच असले पाहिजे. त्याच्या मागे जे प्रेम असतं ना ते खूप इम्पॉर्टंट असतं. जोर नका टाकू. सोनू तुला जोर टाकतेस. हॅपी मदर्स डे टू यू. हॅपी मदर्स डे डिअर मम्मा. हॅपी मदर्स. मी पहिले बनवलं, मी तुला बनवलं. मदर्स डे चाकू भी खायला ते बाईक. चाकू स्टँड आहे ते.
पकड. स्टोरेज फुल झालं तुझं. बस का? सो दिस वॉज अ पायनॅपल केक, सॉरी पायनॅपल नाही, मँगो केक. आणि मला जे आहेत फ्रूट केक्स खूप आवडतात, नन अदर दॅन चॉकलेट केक्स. सो त्यांना हे माहिती होतं, दॅट्स वाय त्या लोकांनी मँगो केक आणलं. मला ॲक्च्युली मँगो चीज केक खायचं होतं खूप दिवसापासून, पण ते इथे नियरबाय कुठेच भेटलं नाही. आणि मदर्स डे असल्यामुळे एवढं डिमांडिंग होतं ते की ऑलमोस्ट अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मग ते नाहीच भेटलं. सो नाव इट वॉज अ गिफ्ट टाईम. आणि अनएक्सपेक्टेड होतं, मला वाटलं नव्हतं की मुलांनी माझ्यासाठी गिफ्ट पण आणलं असेल. आणि पॅकिंग वगैरे एकदम जोरदार होती. आणि प्रथा जी आहे ती थोडीशी क्राफ्टिंग नेचर आहे, कारण तिला क्राफ्ट वगैरे खूप आवडतं. तर हँडमेड ग्रीटिंग कार्ड्स किंवा हँडमेड लेटर्स लिहिणे, सजवणे, डेकोरेट करणे. साधंसं ॲक्च्युली एक बॉक्स होतं, त्याला तिने हँडक्राफ्टिंगने एवढं स्पेशल बनवलं की वाटणार पण नाही की ॲक्च्युली ते बॉक्स एवढं सिम्पल होतं. आणि हे तिने स्वतः हाताने बनवलेलं आहे. इयरिंग्स घेतले आहेत माझ्यासाठी. आणि तिला जे असं वाटलं की मम्माला आवडेल ते तिने घेतलेलं आहे. अँड आय वॉज सो हॅपी की आय कांट एक्सप्रेस इन वर्ड्स. कारण ही जी खुशी आहे ना, ही आउट ऑफ दी वर्ल्ड आहे. मुलं जे आहे जेव्हा न बोलता अनएक्सपेक्टिंगली सरप्राइजेस देतात, एवढ्या लहान वयात ते पण. आणि आपण जे खाऊला पैसे देतो ते पैसे जमा करून जेव्हा आपल्यासाठी एक सरप्राईज प्लॅन तयार करतात किंवा आपल्याला एक बोलतात ना, असं एक छोटंसं सरप्राईज गिफ्ट देतात, तेव्हा खूपच भारी वाटतं. आणि ही फिलिंग खरंच खूप भारी आहे. आणि एका आईला अजून काय हवं असतं की मुलांकडून तिच्या एवढं प्रेम तिला भरभरून भेटतं आहे. मदर्स डेला रोज तर भेटतंच, पण स्पेशल काहीतरी तिच्या मुलांना तिच्यासाठी केलं, अजून काय हवं आहे. आणि हा सेकंड जो बॉक्स आहे हा तपस्याकडून होता. त्याच्यामध्ये पण वेगळे गिफ्ट्स होते जे की मला खूप आवडले. आणि एक चॉकलेट होती जी की ओरिओची चॉकलेट होती. ॲक्च्युली ओरिओची चॉकलेट मला आवडत नाही, पण मला जी चॉकलेट आवडते ती तिथे अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे जे अवेलेबल होतं ते ती घेऊन आली. बट तिने एवढा प्रेमाने आणलेलं तर ऑफकोर्स मी खाणार असते. तर आम्ही लोकांनी ते शेअर केलं. सो एवढंच नाही तर कप होता फायनल गिफ्ट. आणि सगळेच गिफ्ट मला ॲक्च्युली खूपच आवडले आहेत. सो अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं. आणि हा होता आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेलच. आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. बाय बाय.